आपण पाहत आहात BCCN न्यूज। चिखला घटनेसंदर्भात बुलढाण्यात शिवप्रेमींची निदर्शने। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनातून। चिखला तालुक्यातील चिखला या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासंदर्भात 2 गटांमध्ये वाद आणि हाणामारी झाली, ज्यामध्ये महिलेच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आल्याचा आरोप झाले आहेत। या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत बुलढाण्याच्या संगम चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर आज 23 फेब्रुवारीला शिवप्रेमींनी जोरदार निदर्शने केली। त्याचबरोबर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। कृपया सर्वांनी शांतता राखा आणि बाई त्यांचे या महिलांचे घ्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय श्री गाडगे महाराज की जय। तालुका लोणार या ठिकाणी झालेली शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भातील निंदनीय घटना आणि ज्या शिवरायांनी संपूर्ण माता भगिनींना आपल्या प्रत्येक महिलेला आपल्या मातेप्रमाणे सन्मान दिला, परंतु त्या ठिकाणी त्या आमच्या भगिनींच्या तिच्यावर अन्याय झाला, तिचे कपडे फाडले गेले, तिला मारलं गेलं। या सगळ्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आम्ही सर्व शिवप्रेमी आज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत। चिखला या गावी ज्या महिलेवर अत्याचार झाला ते अत्याचारी अजूनही मोकाट फिरत आहेत, त्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। बुलढाण्यातील सर्व शिवप्रेमी चिखला लोणार येथे जी निंदनीय घटना घडली, सन्माननीय संजीवनीताई यांना ज्या पद्धतीनं तिथल्या समाजकंटकांनी अमानुषपणे मारहाण केली आणि संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचा पुतळा हटवण्यासाठी जे निंदनीय कृत्य केलं, त्याचा निषेध म्हणून सुरुवातीला आम्ही संगम चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी निदर्शनं केले आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, चिखला तालुका लोणार येथे जी घटना घडली, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात एका महिलेला मारहाण झाली, तिचे वस्त्र फाडण्यात आले, हे अतिशय निंदनीय आहे। त्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि त्या आरोपींना ताबडतोबीनं शिक्षा व्हावी, ते अजूनही मोकाट फिरतात आहे, त्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी निवेदनासाठी आम्ही इथे बुलढाण्यातील शिवप्रेमी सगळे जमा झालेलो आहोत। ही झालेली घटनेबद्दल आम्ही इथे जाहीर निषेध करण्यासाठी बुलढाणेकर व सर्व शिवप्रेमी इथे जमलेलो आहोत। मी अजून एक या गोष्टीत सांगू इच्छितो की परवा दिवशी धर्मवीर आमदार संजीवभाऊ गायकवाड हे ते स्वतः हजर झाले, त्यांना माहिती मिळली, तात्काळ तिथून निघून त्या चिखला येथे भेट दिली व त्या माता संजीवनीताई वाघ यांना एक भगवी शाल व 1 लाख रुपयाचं नगदी त्यांना रोख रक्कम दिली, मदत केली व त्या शिवस्मारकासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो।